हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 29. तर या आधीच्या आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत आणि तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 29 मध्ये तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला नेक्स्ट बघा 8 सम बघा 5/8 रेस्ट टू 3 आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे -2. ठीक आहे, काय करणार? बेस ॲज इट इज 5/8 3 मल्टिप्लाय बाय -2 किती होतात? 6 बरोबर. कळाले तुम्हाला? नाइन्थ सम बघा 3/4 रेस्ट टू 6 आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये परत 1 दिलेला आहे पॉवर. मग काय करणार? 3/4 6 मल्टिप्लाय बाय 1 3/4 रेस्ट टू 6. कळाले तुम्हाला? लास्ट सम बघा 2/5 रेस्ट टू -3 आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे 2. मग काय करणार? बेस ॲज इट इज लिहिणार 2/5 3 मल्टिप्लाय बाय 2 -3. ठीक आहे, 2/5 रेस्ट टू -6. कळाले तुम्हाला? आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय? राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग पॉझिटिव्ह इंडायसेस.
जे आपल्याला इंडायसेस दिलेले आहेत त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, मग आता फर्स्ट सम बघा कसं सॉल्व्ह करायचंय. 2/7 आपल्याला दिलेला आहे (-2). ज्या वेळेला आपल्याला पॉवर पॉझिटिव्ह करायची असेल त्यावेळेला आपल्याला 2/7चा रेसिप्रोकल लिहायचा आहे. मग काय येणार 7/2 आणि (+2) पॉवरला. कळालंय तुम्हाला. फक्त आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचं आहे म्हणजे रेसिप्रोकल लिहायचं आहे बेसचा. नेक्स्ट बघा 11/3 काय करणार 3/11 मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहिला आणि पॉझिटिव्ह पॉवर दिली. थर्ड बघा 1/6 काय येणार 6/1 y⁻4. बघा ज्या वेळेला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करायला आपल्याला डिनॉमिनेटर नाहीये त्यावेळेला 1 कन्सिडर करायचा. 1/y⁻4. कळालंय तुम्हाला. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 29. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.